जर काही वाटा किंवा काँग्रेसला उमेदवार भेटत नसेल तर याच्यात आमची काय चूक आहे? हे तर आमच्या कामाचं, चांगल्या कामाचं पोचपावती आहे. महायुतीमध्ये जे देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब बाकी सगळे मिळून जे काम करतायत हे जनता बघितलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये एवढी विकासाची कामं झाली आहे त्या विकासाच्या जोरावरती वोट मागतोय आपण आणि ते निश्चितच 16 तारखेला तुम्हाला दिसणार. या महानगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकणार आणि मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार. तो हमारा मत यही है, ये हिंदुस्तान है, हिंदुस्तान के अंदर न कोई मराठी है, न कोई उत्तर भारतीय है, न कोई पंजाबी है, न कोई गुजराती है, हम सिर्फ भारतीय. आज महायुतीचा प्रचार शुभारंभ आहे, त्यामुळं अत्यंत उत्साहात महिला कार्यकर्त्यांनी तरुण कार्यकर्ते दिसत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज प्रचार शुभारंभ आहे, काय सांगा? काय सांगणार? सर्व तुम्ही बघताय, सर्व ताकद बघताय. कोणाची काय, कोणाला सांगून काय उपयोग नाही आहे. इथं महायुतीचा विजय होणार आहे आणि सध्या एक ट्रेंडिंग चालू आहे की मराठी अमराठी. आता आम्ही पण सर्वकडे मराठीच आहोत आणि आम्हाला अभिमान आहे, आम्ही मराठी आहोत. पण आपलं हे राष्ट्र आहे, हे राष्ट्र आपल्या हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. त्याच्यामुळे जय श्रीराम. आमच्या या ताई आहेत, त्या सध्या उभ्या आहेत. आपण काय सांगा? मी रुची वाडकर, शिवसेनेची आपली उमेदवार आहे 224 मधून आणि आज आपण इथे उपस्थित राहिलो आहे महायुतीच्या मेळाव्यासाठी. इकडे शिवसेना, बीजेपी आणि आपले इतर मित्र पक्ष सुद्धा इकडे उपस्थित आहेत. महायुतीचा आपल्या एकच लक्ष्य आहे, ते आहे जनतेची सेवा, मुंबईचा विकास, महाराष्ट्राचा विकास आणि जनतेने आपलं एक्सेप्ट केलेलं आहे महायुतीला आणि लवकरच तुम्हाला जल्लोष दिसेलच येणाऱ्या इलेक्शनमध्ये. आज महायुतीचा मेळावा संपन्न झाला. जबरदस्त भाषण झालं. एका अर्थाने निवडणुकीची सुरुवात झाली आहे आणि आमचे दोन्ही नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी स्पष्ट केलं 16 तारखेला महापौर तर आमचा होणार, महापौर महायुतीचा होणार, महापौर हिंदू होणार आणि महापौर मराठी होणार. खूप उत्साहित होते लोक. खालती वातावरण चांगलं आहे आणि आम्हाला संपूर्ण विश्वास आहे देशात भाजपची लहर आहे आणि मुंबईचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी यांच्या विकासाच्या नीतीवर विश्वास ठेवतात आणि म्हणून महायुतीचाच विजय होणार. नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीबाबत विरोधक टीका करतायत, त्याला काय सांगा? लोकशाहीमध्ये आपण जर चांगलं काम केलं तर लोकांच्या हृदयात आपलं स्थान होतं आणि ज्या वार्डात तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलंय, तिथे पक्ष वाढवण्याचं काम केलंय, आमदारांनी खासदारांनी काम केलंय. जर काही वाटा किंवा काँग्रेसला उमेदवार भेटत नसेल तर याच्यात आमची काय चूक आहे? हे तर आमच्या कामाचं, चांगल्या कामाचं पोचपावती आहे आणि म्हणून जास्तीत जास्त वाट जे आज निवडून आले ते आमच्या महायुतीचे निवडून आले. हा शुभ संकेत आहे. विरोधक रडण्याचं काम करतात, त्यांना माहित आहे की 16 तारखेला ते पराभूत होणार आहे आणि म्हणून त्यांना फक्त रडायचंय आणि रडायचंय. तो हमारा मत यही है, ये हिंदुस्तान है, हिंदुस्तान के अंदर न कोई मराठी है, न कोई उत्तर भारतीय है, न कोई पंजाबी है, न कोई गुजराती है, हम सिर्फ भारतीय है. ये हमारा कहना. सेम एज मैं भी यही कहना चाहूंगी कि हम एक इंडिया है, हमें एक सबको साथ में रहना चाहिए. मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार आणि महायुतीचाच आपण 16 तारखेला गुलाल उधळणार आहे. या अख्ख्या मुंबई महाराष्ट्रामध्ये हे दिसणार आहे चित्र की पुन्हा एकदा या महानगरपालिकेवरती भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. उमेदवार जे झालेले आहेत त्यांच्यावर सुद्धा विशेषतः राज ठाकरेंनी टीका केलेली आहे की मी अशी निवडणूक पाहिली नाही की जिथे बिनविरोध जात आहेत. काय सांगा? ही खरी गोष्ट आहे की बिनविरोध निवड होते एवढ्या वर्षानंतर, पण हे जनतेचं प्रेम आहे, मराठी माणसाचं अस्मिता आहे आणि मराठी माणसाचं जे एकवटलेलं प्रेम आहे ते आज ह्या बिनविरोधाच्या स्वरूपामध्ये दिसतंय की मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकणार, महायुतीचा झेंडा फडकणार हे निश्चित आहे. म्हणून तर बिनविरोध होत आहे सगळीकडे, कारण लोकांना माहिती आहे की त्या कॅन्डिडेटची बराबरी आपण करू शकत नाही, म्हणून तिकडे ते आपल्या जे उमेदवारी आहे ते माघार घेत आहेत. संजय राऊत यांनी अशी टीका केलेली आहे की ही माघार ही पैशाचं लालूच दाखवून दिली जाते. बघा, हे बोलायला एक असतं पैशाचा लालूच दाखवतात म्हणून, पण शिंदे साहेबांनी जे काम केलंय मुख्यमंत्री असताना, आता महायुतीमध्ये जे देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब बाकी सगळे मिळून जे काम करतायत हे जनता बघितलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये एवढी विकासाची कामं झाली आहे त्या विकासाच्या जोरावरती
वोट मागतोय आपण आणि ते निश्चितच 16 तारखेला तुम्हाला दिसणार. या महानगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकणार आणि मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 195 मधील उमेदवार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज महायुतीचा प्रचार शुभारंभ आहे, काय सांग? आज खूप आनंद वाटतंय. आमची सुरुवात होते आज महायुतीची. आम्ही पण उद्या सकाळी नारळ फोडून आम्ही आपल्या वॉर्ड क्रमांक 195 संपूर्ण महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसहित प्रचाराला सुरुवात करत आहोत. इथून आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करायला सुरुवात करत आहोत. प्रभागातील प्रचारासंदर्भात काय सांगा? प्रचारा संदर्भात बोलायला गेलं का आमचा श्रमिकांचा भाग आहे. सर्व धर्माचे त्या ठिकाणी लोक आहे. आता हे माझ्यावर सोबत आहेत संपूर्ण पद्मशाली समाजाचे लोक आहेत. त्यांनी आजच 2 दिवसापूर्वी आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. सन्माननीय आपले अमितजी साटम यांच्या उपस्थितीमध्ये यांनी प्रवेश केला आणि ते जोमाने आणि आनंदाने या ठिकाणी आलेली आहेत. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 172 मधील काही महिला, भाजपच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत त्या सुद्धा इथं उपस्थिती आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज महायुतीच्या प्रचारा शुभारंभाप्रसंगी ते आलेले आहेत. काय सांगा? आम्ही सायन इथून आलेलो आहे. 172 आमचा वॉर्ड क्रमांक आहे. जी लाडकी बहीण योजना काढलेली आहे, सर्व गरीब महिलांची खूप मदत झालेली आहे त्यामुळे.